इकबाल सिंग चहल यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने हे आदेश दिलेले आहेत। राज्यातील आणखी काही आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात अशी माहिती मिळते। इकबाल सिंग चहल यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिलेत। राज्यातील आणखी काही आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील अशी माहिती सध्या मिळते। गेल्या काही वर्षांपासून सातत्याने इकबाल सिंग चहल यांनी मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेला होता। अगदी कोविडच्या काळातही ते मुंबईचे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। आणि आता लोकसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावरती इकबाल सिंग चहल यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेली आहे आणि राज्यातील आणखी काही आयुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या दरम्यान बदल्या होऊ शकतात अशी माहिती सध्या मिळते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, हे अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बदली, कारण काय बदली मागचं? ज्या प्रकारे आपण बघितलं, निवडणूक आयोगाने याआधी सुद्धा एक पत्रक काढून राज्य सरकारला सांगण्यात आलं होतं की ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे असे आयुक्त त्यासोबत उपायुक्त यांच्या ट्रान्सफर कराव्या, यांच्या बदल्या कराव्यात। आणि त्यानंतर आता जी माहिती मिळते, केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा मुंबई महापालिकेचे आयुक्त त्यासोबत अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांना आता यांचे बदली करण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि त्यानुसार जी माहिती आता सूत्रांकडून मिळते, यामध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आता पदावरून बदली करण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे निवडणूक आयोगाचे आदेश होते, सामान्य प्रशासन विभाग सचिव त्यासोबतच मुख्य सचिवांना हे आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार ही बदली करण्यात येते। आपण बघितलं तर कोरोना काळामध्ये 2020 मध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता आणि त्यानंतर कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा त्यांना खरं तर या पदावर पुढे काही काळ त्यांचं जे पद होतं ते काही काळ पुन्हा एकदा त्यांच्यासाठी कालावधी वाढवण्यात आला होता। मात्र ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने आदेश दिलेले आहेत त्यानंतर आता याची अंमलबजावणी केली जाईल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ज्यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा अधिक काळ त्या पदावर काम केलेलं आहे, अशा अधिकाऱ्यांच्या आता बदल्या केल्या जाणार आहेत। ट्रान्सफर ऑर्डर आलेली नाही किंवा या आयुक्तांच्या त्यासोबत उपायुक्तांच्या बदल्या नेमक्या कोणत्या विभागात झालेल्या आहेत हे अद्याप जरी समजलं नसलं तरी जी माहिती सूत्रांकडून मिळते, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदेशानुसार राज्य सरकारने या बदल्या केल्याची माहिती आता मिळते। प्रज्ञा, वेदांत, तू राहास आपल्यासोबत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, काय अपडेट्स आहेत या बदल्यांसंदर्भात? जी एक रूटीन प्रोसिजर असते प्रज्ञा, त्यानुसार निवडणूक आयोगाकडून 3 वर्षांचा टेन्युअर पूर्ण केलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाव्यात, त्यांच्याकडचे पदभार काढून घेतले जावेत, त्यांच्याकडचे अधिकार काढून घेतले जावेत। ही एक सर्वसाधारण प्रक्रियेचा भाग असतो आणि म्हणून पश्चिम बंगालमधले पोलीस महासंचालक असतील, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड यासह 6 राज्यातील गृह सचिव आणि हिमाचल प्रदेश आणि इतर एका राज्यातील सामान्य प्रशासन विभागातल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी म्हणून प्रशासनाने काम करायचं असतं आणि त्यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी अनेक वर्षांपासून एखाद्या पदावर आहेत किंबहुना ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कारकीर्द ही राजकीय दृष्ट्या तटस्थ नव्हती किंवा न्यूट्रल नव्हती किंवा ज्यांच्या कार्यकाळात अनेक गैरप्रकार घडलेले आहेत किंवा ज्यांच्यावरती उदाहरणार्थ पश्चिम बंगालमधल्या पोलीस महासंचालकांवर अनेक आरोप करण्यात आले होते निवडणुकांदरम्यान घडणाऱ्या हिंसाचाराच्या अनुषंगाने, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात म्हणून या अधिकाऱ्यांना बदल्या करण्यात आलेल्या आहेत, त्यांचे पदभार काढून घेतलेले आहेत। आता नव्या डेप्युटेशनवर, नव्या नियुक्तीवर त्यांना पदभार दिला जातोय की त्यांच्याकडचे अधिकार हे निवडणूक काळापर्यंत पूर्णपणे काढून घेतले जाणार आहेत। याविषयी अजून प्रश्नचिन्ह आहे, ते अधिकृत नोटिफिकेशननी कळेल, परंतु या सगळ्या अधिकाऱ्यांना आपापल्या अधिकार पदावरून हटवण्याचे आदेश हे निवडणूक आयोगाने दिलेत, इतकं स्पष्ट आहे। प्रज्ञा, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। आणि आपले प्रतिनिधी वेदांत नेब सुद्धा आपल्यासोबत होते। वेदांत, तुझेही आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।